शिरोळ पालिका सभेत सर्व विषयांना मंजुरी. शासनाला 20 कोटींच्या मागणीचा प्रस्ताव सादर करण्यात येणार. चुकीच्या कर आकारणीमुळे शिरोळ पालिकेला नागरी सुविधा पुरवणे कठीण बनले आहे. त्यामुळे विशिष्ट नागरिक सेवा व सुविधा करण्यासाठी शासनाला सुमारे 20 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. कन्यागत 2028च्या अनुषंगाने प्रत्येक विभागानुसार सुमारे 200 कोटींच्या विकासकामांचा प्रस्ताव तयार करण्याचा ठराव करण्यात आला. शिरोळ पालिका हद्दीतील गुंठेवारी नियमितीकरण प्रस्ताव सादर करण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली असून घनकचरा प्रकल्प सुरू करण्यासह विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना पालिका सभेत मंजुरी देण्यात आली. शिरोळ नगरपालिकेच्या कै दिनकररावजी यादव सभागृहात शुक्रवारी सकाळी 11 वाजता मासिक सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ योगिता कांबळे होत्या. प्रारंभी शहरातील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करून शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा व इतर क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी विषय सभेचे वाचन केले. सभेत विषयवार सविस्तर माहिती उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव यांनी दिली. यादव म्हणाले, शिरोळ शहरात चुकीच्या पद्धतीने कर आकारणी झाल्यामुळे कर भरणा कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे नागरी सेवा व सुविधा पुरवण्यासाठी वेगळ्या निधीची गरज आहे. त्यासाठी शासनाला 20 कोटींच्या मागणीचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. तसेच प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत व केंद्र व राज्य शासनाच्या इतर योजनेतून कल्लेश्वर तलाव येथे सुशोभीकरण करणे व इतर विकास कामे करण्यासाठी प्रस्ताव करण्यात येणार आहे. कन्यागत महापर्वकाळ सोहळा 2018च्या अनुषंगाने शासनाच्या विविध विभागाशी समन्वय साधून शहरातील विकास कामांचा सुमारे 200 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यास मंजुरी देण्यात आली. घनकचरा व्यवस्थापन केंद्र चालू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. शहरात एकूण 36 अंगणवाडी आहेत. यातील काही भाडेतत्वावर आहेत तर काही इमारतींची दुरावस्था झाली आहे. या सर्व अंगणवाडी इमारतींचा सर्वे करून नादुरुस्त इमारतीसाठी निधी उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरात कौटुंबिक व सामाजिक कार्यक्रमासाठी पाणी टँकरची गरज आहे. यासाठी 2000 लिटरच्या 2 स्टील पाण्याचे टँकर खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पालिकेकडील जुनी खराब घंटागाडी, ट्रॅक्टर व मैल टँकर यांचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला. घालवाड येथील जॅकवेलमधील गाळ काढण्याचा निर्णय पावसाळ्यानंतर घेण्याचे ठरले. विषय सभेवरील सर्वच विषयावर चर्चा करून मंजुरी देण्यात आली. यावेळी दीपक भाट यांनी पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांचा पगार देण्याबाबत सूचना केली. विजय आर्गे यांनी दैनंदिन खर्चाची बिले त्वरित अदा करण्याबाबत सूचना केल्या. यावेळी नगरसेवक विजय आर्गे, शरद मोरे, दीपक भाट, ओंकार गावडे, उल्हास आवळे, राहुल कोळी, शाहुल कोळी, अमरसिंह पाटील, अमर शिंदे, सचिन शिंदे, निलेश गावडे, नगरसेविका विदुला यादव, सविता पुजारी, रेखा कोरे, कल्पना काळी, अनिता संकपाळ, सुवर्णा कांबळे, अनुराधा गुरव, दीपाली फल्ले, श्वेता जाधव, शिवानी कांबळे, नगरपरिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान प्रादेशिक पर्यटनमधून कल्लेश्वर तलावासाठी 2,51,00,000 निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरण व वातावरणातील बदल मंत्रालयामार्फत राज्यस्तरावर व संवर्धन योजनेतील 4 कोटीचा निधी मंजुरी दिल्याबद्दल पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नमो उद्यानसाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अभिनंदनाचा ठराव मासिक सभेत करण्यात आला. महान कार्य न्यूजसाठी महेश पवार, शिरोळ.